पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कोल्हापुरात स्टंटबाजीनं एका शाळकरी मुलीचा जीव घेतला। बसची वाट बघत असणाऱ्या मुलींच्या घोळक्यात एक कार शिरली। यात एका मुलीचा मृत्यू झालाय तर 3 जखमी झालेत। पाहूया। कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली। स्टंटबाजी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याची भरधाव कार बस थांब्यावर उभ्या असलेल्या मुलींच्या घोळक्यात शिरली। यात एका मुलीला आपला जीव गमवावा लागला। कुरुकलीतल्या भोगावती महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींबाबत गुरुवारी कॉलेज सुटल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली। ही घटना नेमकी कशी घडली ते पाहूया। कॉलेज सुटल्यानंतर राधानगरी तालुक्यातील कुरकली गावाजवळ एसटी बस थांब्यावर विद्यार्थिनी बसची वाट पाहत उभ्या होत्या। दुपारी अंदाजे 1:30च्या सुमारास भरधाव 4चाकी गाडी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी गाडी थेट मुलींच्या घोळक्यात घातली। यात एक विद्यार्थिनी गाडीखाली आली। याच गाडीनं तिला 100 मीटर फरफटत नेलं, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला। तर इतर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात। त्वरित मदत मिळवून जखमी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पूर्ण बोनेटवरतीच गेलेलो आणि मी बोनेटवरून त्यांनी गाडी इकडल्या साईडला टर्न मारल्यानंतर मी रस्त्यावरती पडलो। माझी ही उजवी साईडला डोकं आपटलं, त्यामुळे पायाला पण लागलं। अपघातानंतर न थांबता चालक आणि त्याचे सहकारी गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले होते। मात्र घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी तात्काळ पाठलाग करत भोगावती जवळील ठिकपुर्ली फाट्यावर ही गाडी अडवली। या घटनेत कौलव इथल्या प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा हिट अँड रनमध्ये मृत्यू झालाय। प्रज्ञाच्या अपघाती मृत्यूने कौलव गावावर शोककळा पसरली आहे। माझं निवेदन आहे पालकांना की मुलांना 2 व्हीलर अगर 4 व्हीलर वाहन चालवायला देण्यापूर्वी त्यांचं 18 वर्ष वय पूर्ण असावं, त्यांनी योग्य तो परवाना घेतलेला असावा आणि त्यानंतरच त्यांना वाहन चालवायची परमिशन द्या। भोगावती महाविद्यालयामध्ये करवीर आणि राधानगरी तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। कॉलेज सुटल्यानंतर कुरकली बसस्थानक तसंच रिक्वेस्ट स्टॉप या ठिकाणी एसटीसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते। संबंधित एसटी प्रशासनानं विद्यार्थ्यांची अडचण ओळखून एसटीचा मार्ग कॉलेज मार्गाहून करावा अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे यांनी केली आहे। याच्यापूर्वी आम्ही एसटी महामंडळ असू दे, राधानगरी डेपो असू दे, कोल्हापूर डेपो असू दे, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत की या ठिकाणाहून आपल्या महाविद्यालयाच्या ठिकाणाहून एसटी बसेस जावं। गाडीतील चालकासह 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर एकाचा शोध सुरू आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।